माननीय विजय वडेट्टीवार साहेब आलेले आहेत. अंगामध्ये ताप आहे ते मुंबईवरून निघाले आणि अभिवादन करायला आलेले आहेत. आपल्याला विनंती करतो की आपले विचार व्यक्त करावे. माझ्या माध्यमामध्ये गेलं इथंच पकडा मग इथंच पकडा. तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार हे राजकोटाच्या पायथ्याशी आहेत आणि इथे उपस्थितांशी मला आपल्या सगळ्यांना सांगायचे मान्यवर इंदिराजींच्या काळात नेहरूजींच्या काळात कुठे उभे झाले कुठल्याही भागामध्ये महाराष्ट्रात एकही एका छत्रपती शिवरायांचा पडला नाही. परंतु यानंतरच महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं पाप सुरू केलं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगेन महाराजांचा पुतळा पडलेला आहे. उद्या हे नालायक सरकार सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही. ही श्रीजीची आहे, ही श्रीजीची आहे. त्यामुळे जे आज आपण पाहतोय दुर्दैवानं एवढी मोठी घटना झाली आणि तो कोण खाण्याचा अपघात 24 वर्षाच्या बाळाला करायला दिला. जो नशीब उत्तराखंडाच्या दिवशी नाही पडला नाहीतर तेवढी मोठी दुर्घटना झाली असती. आज लोक तिकडे बघतात जातात कोणतीही लोकांना जीवितहानी झाली नाही. ही छत्रपती शिवरायांची कृपा होती आणि म्हणून ते झालं नाही. पण आज आपण सगळे पाहतो इकडे आम्ही तुला पडलेला पाहायला गेलो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला धार लावणारं काम गुंडशाही सुरू केलं. ही गुंडशाही आहे आणि हे सगळं आपण काढलंय. उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मी लोकसभेमध्ये चलो चले मोदी के साथ असं म्हणून केला. महाराजांचा तिकडे अरबी समुद्रामध्ये मुंबईला तुम्ही भूमिपूजन केलं, जलपूजन केलं आणि हे वीर सुद्धा लावली गेली. म्हणूनच त्या ठिकाणी जे महाराजांचं नाव घेऊन वेळ करतात लोकसभेमध्ये लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण इकडे पुतळा उभारायचं काम केलं 2 महिन्यात आणि तो रिव्हेंज केला. महाराजांच्या नावानं मतं घेण्याचं तुमचं काम आणि कारस्थान होता. पण महाराजांनी सांगितलं माझ्या नावाने हे नालायक आणि पापी सरकार मतं घेऊ शकत नाही. खरं तर काय म्हणतात एक नारळ सुद्धा पडत नाही. मुख्यमंत्री सांगतात 45 किलोमीटर राशी वेगाने आले होते. काय होते साठपत्री उडली नाही आणि हे सांगतात पुतळा पडली. वाचारवीर या राज्यामध्ये समाज आले. महिलावर अत्याचार होतात, मुलीवर अत्याचार होतात. त्यावेळेस हे भाजपवाले मूग घेऊन गप्प बसतात. आज पाहिजे आपण पश्चिम बंगालबद्दलची घोषणा केली आणि आमच्याकडे कोर्ट आदेश देतात ते बंद करू नका. काय चाललंय राज्यात त्या सगळ्यांचा हिशोब करण्याची चिंता करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून हे राज्य महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते इथे आहोत. आम्ही मिळून या नतभ्रष्ट सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्ही आपल्या सर्वांना देतो आहोत. एवढ्या पावसामध्ये आपण उभे झालात. मला गळ्याला ताप, मला सर्वांचा ताप आहे. तापात की काल हैदराबाद नांदेडला होतो. वसंतराव चव्हाण साहेबांच्या आमच्या खासदारांचा मृत्यू झाला. हैदराबादवरून मी विनायक भाऊ इथे आलो. त्यामुळे मला तब्येत बरी नाही, माझं थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे आणि तापही आहे. अशा स्थितीमध्ये आज महाराजांच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राचा महाराज स्वाभिमान खरं तर महाराष्ट्राचं मूळ छत्रपती शिवराय आहे. आणि जो स्वाभिमान जर मिटवायचा प्रयत्न कराल, गुजरातला महाराष्ट्र गहाण ठेवून महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न कराल तर शिवरायाच्या मातीत
तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही, हेही आपण लक्षात घ्या. एवढीच बोलतो, एवढंच बोलून माझ्या शब्दाला मी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वडेट्टीवार साहेब. यानंतर या मोर्चाची सांगता महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय, सभा घेतलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे यांनी या सरकारला भ्रष्टाचारी संबोधत या सरकारच्या भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि उपस्थितांना संबोधित करत असताना विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला धडा शिकवण्याचा निर्धारही व्यक्त केलाय. राजकोट किल्ल्यावरती आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी पोहोचले आणि त्याचवेळी राणे समर्थकही तिकडे पोहोचले आणि साधारण तास ते सव्वा तास दोन्हीही गटाच्या समर्थकांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू होता. आणि या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा एबीपी माझा.